गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात डायरेक्ट ग्राउंडवरून. मस्तपैकी आता चालू झाली आहे आमच्या टीमची बॅटिंग आहे. तर चला. कुत्रा आहे का ते? तुम्ही घेऊन गया माहित नाही, ते सुट्टी दिली आज. अचानक? हे काय आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवस सुट्टी दिली काय? ते नसल, दुसरं पण काहीतरी आहे. काय का आज व्हॅलेंटाईन डेला काय घोषित केलं काय आज सुट्टी? आर्मीचं काहीतरी होतं. ब्लॅक डे. इम्बा हाय हाय सापडतात. आळशी रात्री झोपत नाही. आता आळस आलं हा रे सिंबा. हाय आलो रेडी. आता आवरलं एकदम टकाटक. आणि जंगली सकाळी सकाळीच ते ट्रॅक्टर जो आपला काल भरून ठेवला तो खाली करून आला सोमा काका साईडवर. बाकी आता तो गाडी घेऊन तिकडे चाललाय. ड्रॉइंग तू काढली का? आत्ता काढली? आता ते आपलं पुलवामाला अटॅक झाला त्याचं ना? हा. हे बघा, ही लाडूनी अशी काही ड्रॉइंग काढली. तर याच्यात मला पण जास्त काही असं समजत, म्हणजे आपलं इंडियन फ्लॅग, बाकी यांनी हे शहीद जवानांचं ही बंदूक आहे ना. हा. आणि हे काय साईडला? साईडला ते नसतं का, बॉर्डरची लाईन येते तेवढं बॉर्डर. बॉर्डरची लाईन आहे. वा वा, किती क्रिएटिव्ह माइंडसेट आहे बघा. किती छान पेंटिंग काढली त्यांनी. तर ॲक्च्युली आज आहे ना मी एकदम म्हणजे फास्टिंग करणार होतो. फास्टिंग म्हणजे पूर्णपणे ना पाण्यावर राहणार होतो मी 24 तास. पूर्णपणे पाणी पिणार होतो. त्याच्याने ना बॉडी आपली प्युरिफाय होऊन जाते मस्तपैकी. इंटरनल ऑर्गन्स पण मस्त, लिव्हर छान प्युरिफाय होतं. तर ते मी आज करणार होतो, पण मम्मी बोलली की आज खाऊन घे, उद्या महाशिवरात्री, मग उद्याच जे काय फास्टिंग करायचं ते कर. हे बघा, मम्मीने छान असं उपमा केला आहे ना, एकदम मस्त. तर खाऊन घ्या. म्हणजे भूक लागलीच होती मला, पण मी तेवढं कंट्रोल करणार होतो. पण ठीक आहे, चला आता समोर आल्यावर मग नाही होत कंट्रोल. आता हे फस्त करतो मी मस्त आता, आणि फॅक्टरीत लगेच जातो. दो स्टँड डाल दो इसमें. खोलावंच लागेल बरं का, टाकता नाही यायची. सिम्बा, त्यात गाय आहे ना, सिम्बा बघा कसा भुकतोय तिच्यावर. त्याला असं वाटतं काय आलंय काय आलंय, कसं डोकून पाहतोय बघ. भेदभाव कोणाला आम्ही करत नाही. आपल्याला माती उठी व्हायची. नाही, मातीवरच बिंदास ठेवा. मोल्ड एकच आहे तो. सिम्बा इकडे. सिम्बा तर काय त्या गाडीत जातो. गाय ना तेव्हा तो सिम्बा पा आमचा कुठे गेला पा, पार त्या टर्न पर्यंत गेला. भुकूच राहिला अजून. होता का मॅनेज दोघांमध्ये होत आहे मॅनेज. तिकडं आता आपल्या माणसं पेवर भरताय. इथंच टाकायचे अंगणगावमध्ये. येऊ का मी? म्हणजे एक चे पाईप आहे काय? हा, हे खाली करायला लागेल ना. काय हे करतो मी काय जमल. काल किती वाजले होते? 1:30. पहिले गेल्या गेल्या जेवण करून घ्यायचे होते रे. जेवलं मला काम नाही हो. यायनं चांगलाच मात जिरवला. कोणाच्या मर्जीने गावाला आम्ही कामाला. अख्खी पांढरं गिरीट आहे. खडी काहीच प्रकार नाही. खडी इथून भरून द्यावं लागणार. जेसीबीने भरलं होतं. हा, पाहिलं आणि ट्रॅक्टर सांगितलं होतं एकच बकेट डस्ट टाका. एवढी डस्ट टाकून ठेवली. ट्रॅक्टर सकाळी खाली काढली. खाली नव्हती. कोण म्हणतो? आता तिकडं ती गाडी चालली आहे पायपाची. तर शफिका काय आले नाही. तर जंगली एकटाच आहे, तो जाऊन खाली करून येणार आहे. त्याला बोललो होतो मी तो सोबत, पण तो बोलला काय अडचण नाही, मी करतो. बाकी मी आता इकडं मस्त आमच्या नर्सरीत बसलो आहे. इकडंच थोडं ऑफिसचं काम आहे, तर तेच करत बसलो आहे आता. इकडं थोडं निवांत वाटतं नाही का, असं चिल वाटतं एकदम. तर हे बघा, ट्रॅक्टर भरून ठेवला आहे आता. पोरांनी जेवायला गेले. जंगली काय अजून आला नाही. तो आला का मग ट्रॅक्टर घेऊन ते खाली करून येतील साईडवर. तर हे बघा, लड्डूबाई आली आहे मस्तपैकी.
माझं पण थोडं ऑफिसमधलं काम करून झालंय. मग अशीच जेवण केलं मस्तपैकी छान. मस्त मम्मीने शेवग्याच्या शेंगा बनवल्या होत्या, ते खाल्लं आणि ऑफिसमध्ये थोडंसं काम करत होतो. तेवढ्यात आपली लड्डूबाईची एक झोप झाली मस्तपैकी. लड्डूबाई एकदम खुश आहे, आज सुट्टी होती ना, मज्जा मज्जा. आम्ही दोघांनी मिळून आता ब्लॉग एडिट केला मस्तपैकी. आणि लाडू रोज माझा ब्लॉग बघतो एकदम शार्प. मी रोज बघितला का पहिले मला अपडेट द्यायला होतो. हां काल तुम्ही हे केलं ना, हां काल तुम्ही ते केलं ना, एकदम पॉईंट टू पॉईंट सांगतो एकदम बरोबर. मम्मीने आता मस्तपैकी कॉफी बनवली आहे, तर थोडीशी तरतरी येऊ म्हणून कॉफी पितोय. कारण थोडंसं असं मग अशी ना असं ब्लॉग एडिट करता करता असं झालं होतं, डिच्चिक डिच्चिक. रात्री लेट झोपलो होतो ना, म्हटलं चला एक कप कॉफी पिऊ मस्तपैकी आणि फ्रेश होऊन जाऊ. ब्लॉग एडिट केला आहे मी, वेळ होता. आणि बाकी आता एक गाडी आली पायपाची, तिकडे भरून द्यायची आहे. माणसं नव्हते, पण तरी मी माणसांना फोन केला आणि ॲक्च्युली ते दोघंजण आले. आता शफी काका पण नाही, मग मी प्रेम ते दोघं मिळून आम्ही गाडी भरून देतो आता पटकन. तर चला कॉफी पण मी जातो तिकडं पाईप फॅक्टरीत. तर बरं झालं आले. मला वाटलं हे 100% आता बाजारात असतील, येता का नाही. काय कसं आहे माहिती का, हा म्हटलं तर यायचं नाही, डायरेक्ट नाही म्हणतो आपण, राग आला चालेल. मग मी तुम्हाला पहिले काय विचारलं, येताय का नाही सांगा, मग त्याच त्यांना सांगायला. मी डायरेक्ट आपला सिस्टमच असा आहे, एक तर हा म्हणायचं नाही, हा म्हणलं तर मग जायचं. कारण तुम्ही हा म्हणून ठेवलं असतं, मी यांना बोलून ठेवलं असतं, मग लय पंचायत होऊन जाईल. आपल्याला पडतच नाही, एक तर डायरेक्ट नाही म्हणतो आपण, राग आलाच चालत. एक तर मग नाही इथं रागाचा नाही विषय, इथं वेळेवर गडबड होऊन जाते आपली. नाही म्हणजे माझं कसं वागतच तसं आपण. हा एक तर मग हा म्हणायचं तर नाही. माग एकदाच आपली तशी गडबड व्हायला फक्त, एकदाच तशी गडबड व्हायला फक्त. हा त्यांना बोलून ठेवलं आणि वेळेवर तुम्ही होते, नानाभाऊ होते वाटतं फोनवर. मी ना सांग मी हाच म्हणत नाही, ऐकून म्हणणार असलं ना तर हा म्हणतो, नाही म्हणतच नाही. तर हे बघा आता हे दोघं जण आले, ते बिलगले पाईप भरायला. मी पण तोपर्यंत थोडे थोडे मागून आणून देतो. जंगल्या काय अजून आला नाही साईटवर. काय याला म्हणतात जिद्द. दोघं जण येणार होते, लगेच सचिन भाऊचे भाऊ नाना भाऊ लगेच मागून आले. 4 जण. तर 4 जण आले म्हणजे काय मला हात लावायची गरज नाही पाईपाला. आता मस्तपैकी आता मी इथं बसलो आहे, एकदम 5 मिनिटात गाडी कशी भरते रापची. यांना सवय राहते ना, हे इतकी फास्ट भरून द्या मस्त. आणि 4 आले ना, आता अंकलची काही गरज नाही, पण तरी अंकल ऐकते नाही. अंकलला मी बोलवलं पण नव्हतं, अंकलचं तिकडे मोटर वेल्डिंगचं काम चालू होतं. म्हटलं चालू द्या, पण इकडे एक पाईप भरायचा आवाज ऐकला ना, असे पळत आले. म्हणे मला का बरं नाही बोलवलं. म्हातारे झाले, पण ते जेवण इथं जोश काय जात नाही. तर ऑफिस वर्क आवरलंय आता, आणि प्रेम बघा मस्त आता सडा मारतोय. हा मातीचा सुगंध आहे ना, मस्त येतो एकदम. तर चला आता मी चाललो आहे गावात, थोडं काम पण आहे, म्हणजे दही तूप हे सगळं आणायचं आहे. उद्या उपवास आहे ना, उद्या महाशिवरात्री. आणि बाकी आता ते टी शर्टची ऑर्डर पण द्यायची आहे. तर कामात काम सगळेच कामं घेऊ करून. चला आता 3 बॉक्स काढावर खन्ना सुपरचं. अजून काय घ्यायचं बघ. सांगितलं ना सरांना. 13 शॉप है क्या? शॉप 13 है क्या? तू निकाल के देगा क्या? नहीं मैं पूछ रहा हूँ और क्या क्या लेने का है. कुछ नाही, ग्रिप ले ले. आता हे बघा एवढं सगळं सामान घेतलं आहे आता. 3 बॉलचे बॉक्स. जितना लड़कियां है ना मेकअप पे पैसा फूकती ना, उतना तो अपने बॉल पे फूक दिए. पारस चल इधर आहे आपली गाडी. ते बघा हे बिल सगळं, टी शर्ट, ग्रिप्स, बॉल, एवढा खर्च असतो. टुर्नामेंट भरवणं सोपं नाही राहत. तर ते शॉपिंग करून तसंच गावात आलो होतो इथं. ते आम्हाला आहे ना ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप घ्यायची आहे. ती थोडीशी काहीतरी अँटिक घ्यायची आहे आम्हाला. अँटिक म्हणजे ते थोडं ते मावळा टाईप घ्यायची आहे आम्हाला. कॅप्स नाही म्हणता येणार, ती मावळा पगडी असते बघा, ती आपली राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे घालायचे आहेत ना, त्या टाईप आपल्याला घ्यायची. ती ऑरेंज ॲवेलेबल होती, पर्पल नाही होते. कारण ऑरेंज कॉमन आहे, मग आता पर्पल नाही होते, तर पर्पलचा जुगाड लावतो आम्ही काहीतरी. इथं तर नाही आहे, चला बघूयात आता. या ठिकाणी किरणच्या हस्ते नवीन बॅटचं उद्घाटन. खरं तर सरांना मी बोललो होतो नेक्स्ट वीकमध्ये येतो, पण ते तुझा उत्साह पाहून म्हटलं नको, आता आजच घेऊन टाका. काय आहे तो खर्च, आजच करून टाका म्हटलं. आहे तर उडूनच टाका, काय ठेवून करणार.
उडवायचं नाही विषय सिद्धू. ठेवून काही नाही अरे म्हणजे आज मी खर्चायचे उद्या खर्चायचे नाही ती एकच बॅट आपण सगळे यूज करत होतो ना म्हणजे हे स्टिकर बिकर जर काढले ना ते वरचं 50 कधी कमी होऊन जाईल हे नाही रे झालं, हा एवढं झाला नाही. काय एवढं वजन राहतं का त्याचं ग्रॅम 2 ग्रॅम केलंय ना 8 दिवस होऊन शेकवा. हा शेकवल्यावर होईल भाऊ ते समजू शकतो. तर या बॅटीने जळगाव नेवरला जाऊन छक्के मारायचे तुला. आपण ह्या बॅटीने पारेगावला छक्का मारत पहिला मला वाटत होतं. आठवलं तो पीस गेला ओपनिंगला, मी एक आणि तू एक टाकला, नंतर सगळे आउट झाले, पण मी भाऊ शेवटपर्यंत खेळलो होतो, पण तरी रन नाही झाले तिकडे. रन करून पडलं. आता मित्रांनो खूप खर्च झाला आता, म्हणजे आले तेवढे संपले बरं का, जेवढे 5-5-5 आले ना ते आता संपले. आता फक्त मालकाचे पैसे उरले, त्यात बी ऑर्गनाईज करण्यात ते बी संपून जाणार आहे. बॅट तर आपल्याला ते आधीच घ्यायची होती. बॅटचं चला चला, नाही आपण काय आहे, विषय नंतर नाही, पैसा संपून जातो. वेळेवर आहे तर ते घेऊन टाकलं ते योग्य झालं. तर आलो आहे आता घरी, आणि पप्पांनी त्यांच्यासाठी शेवभाजीच पार्सल आणली, मम्मीने मस्त पोळ्या केल्या. तर बाकी आता पोरांनी ना आत्ता रात्रीत ही गाडी भरून ठेवली आयशर, जी की उद्या साईटवर जाईल पेवरला. आणि बाकी बघू आता उद्याचं नियोजन तर असंच आहे काही. बाकी बघू उद्या ट्रॅक्टरचं तर काही काम नाही तसं, जर इन शॉर्ट काही ऑर्डर आली तरच ट्रॅक्टरची गरज पडली उद्या, नाही तर कंटिन्यू दोन्ही गाड्या बांग 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 चालूच आहे. अजिबात रेस्ट नाही दोघींना. काल तर ती नाईटला पण बाहेर होती, काल 1:30 वाजता माणसं आले साईटवरून खाली करून, इतका कामांचं सगळं लोड चालू आहे सध्या. तर चला आता छान म्हणजे छान आता माणसांनी भरून ठेवली, आता गेले आहेत जेवायला. तर असा काही दिवस होता, खूप सारी शॉपिंग केली आज आम्ही, म्हणजे बॉलचे बॉक्स, जर्सी, बॅट, नवीन बॅट, हे ते सगळं. बॅट खूप दिवसाची घ्यायची होती, एक 36 इंची मोठी, कारण हायटेड प्लेयरला थोडं अडचण येते ना, मध्ये 36 इंची त्यांना प्रॉपर बसते. तर चला आज आहे ना 15-16 हजार तर शॉपिंगच होऊन गेली आज क्रिकेटची. म्हणजे जे इंटरनल आम्ही काढले होते ते संपले आता, बाकी ओनरचेच आहे, त्यातच सगळं मॅनेज करायचं आता टुर्नामेंट बाकी. तर ठीक आहे चला, तर आजचा व्लॉग करूयात आपण एंड. माझा आजचा हा व्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या.